तो का आता आपण केळीच्या फळामध्ये आलेले आहेत, कशा पद्धतीने घड झालेले बघा, किती फण्या चांगल्या झालेल्या आहेत. तरी अजून ह्याला आपण काही यायला वेळ आहे 15 दिवसामध्ये. कशा पद्धतीने इथं पण बघा किती घड झालेलं आहे, कशा पद्धतीने फण्यासुद्धा भरलेल्या आहेत, निर्मळ झालेलं आहे. शेतकऱ्यांनी हा चांगला पण ठेवला आहे थोडं साफसूफ करून. बघा इथं बघा आहे किती फण्यांमध्ये अंतर गॅप धरलेलं आहे सगळं आहे. हे आपण बऱ्याच प्रमाणामध्ये चांगल्या फण्यांचा हे झालेलं अंतर घेतलेलं आहे. हे पहा इथं पण बघा कशा पद्धतीनं भरलेला घड. बघा इथं बघा किती मस्त फण्या झालेल्या आहेत, ह्याला घड म्हणतात. आता एक डोस झाला याचा की पूर्ण जातात. आपण हे याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये रासायनिक आणि काही प्रमाणामध्ये जैविकचं सुद्धा आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याच्यामुळं बघा कशा छान पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे झाड. आणि जवळपास 12 फण्या आहेत, तरी आपण इथं ऑन ॲव्हरेजमध्ये 10 फण्या 8 फण्या ठेवून घेतो. बाकी तुम्हाला इथं बघू शकता कसा फण हे दाखवा ना कसं दिसून पद्धतीने डेव्हलप व्हायला. बघा हे किती छान. आता हे लवकरच ह्याचं उतरायला येतो हा गड. किती छान पद्धतीनं डेव्हलप झालेले आहेत झाडं. प्रत्येक ह्याच्यामध्ये गॅप छान आलेला आहे आणि प्रत्येक शेंग भरलेली. असं नाही आहे की काही केळ भरले आणि काही भरले नाहीत, असं पूर्ण नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये तशाच पद्धतीने घर भरलेला आहे. किती छान पद्धतीने बघून घेऊ. बघा हे बघ केवढा रिफान येतं. हे बघा आपण कशा पद्धतीनं ट्रीटमेंट सांगितले होते आणि किती छान पद्धतीने झाडं डेव्हलप झाली. ह्याच्यामध्ये आपण काही प्रमाणामध्ये जैविक पण आहे आणि काही प्रमाणामध्ये रासायनिक पण दिलेलं आहे. ह्याला वेळोवेळी आपण खत दिलेलं आहे, वेळोवेळी मायक्रोन्यूट्रन्स दिलेलं आहे, वेळोवेळी ग्रोथ प्रमोटर दिलेलं आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने झाडं डेव्हलप झालेले आहे.